आगामी विधानसभेसाठी मनसेने आपले 3 उमेदवार जाहीर केले। बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, दिलीप धोत्रे यांच्या उमेदवारीची घोषणा मनसेकडून करण्यात आली। दरम्यान या उमेदवारांना कोणत्या मतदारसंघातून संधी मिळाली, पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। मनसेनं विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। विधानसभेसाठी मनसेनं आपले 3 शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत। बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि दिलीप धोत्रेंच्या नावाची घोषणा मनसेकडून करण्यात आली आहे। वरळी मतदारसंघातून संदीप देशपांडे, शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रेंचं नाव जाहीर करण्यात आलंय। दरम्यान ज्या मतदारसंघामध्ये मनसेनं आपले उमेदवार जाहीर केले त्या ठिकाणी संभाव्य लढत कोणाकोणामध्ये असू शकते ते बघूयात। वरळीत मनसेचे संदीप देशपांडे विरुद्ध ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे मैदानात असतील। शिवडीमधून बाळा नांदगावकरांविरोधात ठाकरे गटाचे अजय चौधरी, तर पंढरपूरमध्ये मनसेचे दिलीप धोत्रेंविरोधात भाजपचे समाधान आवताडे यांच्यात सामना रंगण्याची शक्यता। पक्षाचा आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि मला पुन्हा एकदा शिवडी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली आहे। मी खात्रीने सांगतो की शिवडी मतदारसंघातील लोक निश्चितपणे यावेळेला राज ठाकरे साहेबांच्या उमेदवाराचा विचार करतील। मला माझ्या कामावर विश्वास आहे आणि माझ्या नेत्यावर विश्वास आहे। निश्चितपणे या मतदारसंघातील जनतेला माहीत आहे की आपण काम करणाऱ्याच्या पाठीमागे राहायचं आहे आणि या मतदारसंघातील जनता कायम काम करणाऱ्याच्या पाठीमागे राहिलेली आहे। निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेला माहीत आहे की दिलीप धोत्रे काम करतोय, त्यामुळे जनता मला निश्चितपणे आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे। मनसेकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारानंतर ठाकरे गटानं मनसेवर हल्लाबोल केला। आदित्य ठाकरेंनी संदीप देशपांडेंच्या वरळीतील उमेदवारीवरून टोला लगावलाय। तुमच्या विरोधात संदीप देशपांडे निवडणूक लढतील अशी चर्चा आहे, कारण ते मला वाटलं बायडन येत आहेत। तुमच्या विरोधात संदीप देशपांडे निवडणूक लढतील अशी चर्चा आहे, कारण ते मला वाटलं बायडन येत आहेत। आगामी विधानसभेसाठी राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरू झालाय। दरम्यान या निवडणुकीत मनसे 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। दरम्यान यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी सुपारी पक्ष म्हणत मनसेवर हल्लाबोल केलाय। साधारणपणे प्रत्येक मतदारसंघाची छानबीन केली जाईल, परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि मग त्याच्यानंतर पुढे किती जागा लढवायच्या आणि काय लढवायच्या, सर्वसाधारणपणे आम्ही एक 250 ते 250 जागा पक्ष लढवणार। हे काय पहिल्यांदा होत नाही, याच्या अगोदरही लढवले जातात। ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे, बरोबर आहे। त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का? नाही बोललो। 5 वर्षानंतर पक्ष उठलेला आहे परत झोपून आणि निवडणुकीच्या काळात जागे होतात, दौरे चालतात, महाराष्ट्र पिंजून काढणार किंवा असं तसं। सुपारी पक्ष ते त्यांचं काम करतील, आम्ही आमच्या जनतेच्या सेवेचं काम करतो। 5 वर्षात कोविडचा काळ असताना किंवा इतर काही मुंबईत चांगलं वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होता का, म्हणून आम्ही ह्यांच्याकडे जास्ती लक्ष देत नाही। सुपारी पक्ष तिथेच राहील। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून जोरदार तयारी करण्यात येते आहे। राज ठाकरेंनी देखील मतदारसंघांच्या आढाव्यासाठी महाराष्ट्र दौरा सुरू केलाय। त्यामुळे या तयारीचा मनसेला विधानसभेत किती फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।